महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंतांनी उपदेशिलेला महान सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, या तीन सर्वश्रेष्ठ रत्नांना मी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांची जयंती या महिन्यामध्ये संपन्न होणार आहे 14 एप्रिलला, असे आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या गृहप्रवेश धम्मसंस्काराच्या निमित्ताने आपल्या या सुंदरशा या घरामध्ये स्थानापन्न असलेले पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो। विशेष करून ज्या परिवाराने आज आपल्या सर्वांना निमंत्रित केलं, आपल्या सर्वांना या ठिकाणी या परित्राणाचा लाभ घडवून आणला, असा हा हेलोडे परिवार ज्यांनी हे घर या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे। तेव्हा हेलोडे परिवार आणि परिवारातील आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, हितचिंतक, आपल्या सर्वांच्या प्रती मी भिक्खू संघाच्या वतीने अनंत अनंत मंगलकामना अर्पण करतो। उपस्थितांनो, भगवान बुद्धांनी जेवढा उपदेश आम्हा भिक्षू किंवा भिक्षुणींना केलेला आहे, त्याहीपेक्षा जास्त उपदेश तुम्हासारख्या गृहस्थी लोकांना केलेला आहे। तुम्ही गृहस्थी लोक जीवन जगताय, पती पत्नी, आई वडील, भाऊ बहीण, मित्र परिवार, घर संसार, कामधंदा, पैसा आहे की नाही, ह्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या झेलत, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडीत तुम्ही तुमचं गृहस्थी जीवन जगताय। त्यामुळे तुमच्या गृहस्थी जीवनामध्ये आमच्यापेक्षा जास्त कर्तव्य तुम्हाला पार पाडायचे असतात, जास्त कर्तव्य आहेत। आणि ही सर्व कर्तव्य पार करीत असताना आपल्या ज्या गरजा आहेत, म्हणजे आपल्या भौतिक गरजा तुम्ही पूर्ण करता। जसं आता माणसाची भौतिक गरज आहे अन्न, आहे की नाही, एक मूलभूत गरज आहे ना माणसाची। म्हणजे बाळाचा जन्म झाल्याबरोबर तो रडतो। कशासाठी रडतो? की मला भूक लागली, मला भूक लागली, मला दूध पाहिजे, आहे ना। तो सांगतो, इशारा करतो की मला भूक लागली, मला भूक लागली, मला दूध पाहिजे, मला जेवण पाहिजे, वगैरे वगैरे। म्हणजे अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि जीवनभरपर्यंत आपण ही आपली गरज भागवतच आपलं संपूर्ण जीवन निघून जाते। असं आहे का की आज जेवण केलं की संध्याकाळी भूक लागणार नाही? असं होते का कधी? नाही। सकाळी संध्याकाळी तुम्हाला भूक लागेलच आणि ही भूक भागविण्यासाठी तुम्हाला अन्नाची गरज आहे। मग तुम्ही हे अन्न, ही गरज भागविण्यासाठी किंवा अन्न प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय करता? तुम्ही मेहनत करता, कष्ट करता, पैसा कमवता आणि मग तो पैसा खर्च करून तुम्ही अन्न विकत घेता, शिजवता आणि मग तुमचं पोट भरतं, बरोबर आहे। पैसा हे फक्त माध्यम आहे। मी जर तुम्हाला म्हटलं की हे 500-500चं एक बंडल आहे, घ्या हेलोडे साहेब, घ्या, खावर मस्त चटणी लावून, तुम्ही ते कागद खाऊ शकता का? 500चं कागद तुम्ही खाऊ शकता का? नाही खाऊ शकत। का बरं? ते फक्त माध्यम आहे। पैसा हा काय? तुमच्या गरजा भागविण्याचं एक माध्यम आहे। तो पैसा खर्च करून तुम्ही तुमची अन्नाची गरज भागवता। जसं आणखीन एक फंडामेंटल तुमची गरज आहे, मूलभूत गरज कोणती आहे? कपडे। आपल्याला कपडे पण पाहिजे, कारण आपण विवस्त्र राहू शकत नाही। आपल्याला 4 माणसात जायचं आहे, समाजामध्ये उठायचं आहे, बसायचं आहे, तेव्हा आपल्याला आपलं शरीर झाकण्यासाठी, ऊन वारा पाऊस किंवा मच्छरांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी किंवा स्वतःचं लज्जांग झाकण्यासाठी आपल्याला कपडे पाहिजे। आणि मग हे कपडे म्हणजे आपली गरज पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो? मेहनत करतो, कष्ट करतो, पैसा कमवतो आणि तो पैसा खर्च करून कपडा विकत घेतो आणि ते कपडे मग आपण परिधान करतो, बरोबर आहे।
मी जर तुम्हाला म्हटलं की हे 2000ची नोट आहे, बंडल आहे, याला शिवा, 2000च्या नोटानं शिवा, तुमचा शर्ट बनवा कागदाचा आणि कागदाची पॅन्ट बनवा, तर काय होईल? तुम्ही करू शकता का असं? म्हणजे कपड्यांचं तुम्ही कपडे परिधान करू शकता का? नाही करू शकत, आहे की नाही? हे करू शकत नाही ना आपण. लोक पागल म्हणतील आपल्याला, हे काय विचित्र प्रकार, फॅशन सुरू केला म्हणेल. म्हणजे आपण आपल्या गरजा भागविण्यासाठी पैसा हे माध्यम वापरून आपण आपल्या गरजा भागवतो. अगदी त्याचप्रमाणे जसं हेलोडे परिवाराने हे घर या ठिकाणी प्राप्त केलं, सुंदर घर आहे, तर ही घरसुद्धा माणसाची एक गरज आहे. बरोबर आहे? जसं अन्न ही गरज आहे, वस्त्र ही गरज आहे, तसं ही घरसुद्धा माणसाची एक गरज आहे. मग तुम्ही काय करता? गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत केली, तुम्ही कष्ट केलं, तुम्ही पैका जमा केला, किंबहुना वेळेप्रसंगी तुम्ही कोणाकडून लोन पण केलं असेल, कर्ज घेतलं असेल, कारण तुमची गरज आहे. ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसा प्राप्त केलेला आहे. त्यामुळे पैसा हा फक्त माध्यम आहे, सुख नाही आहे. तुमच्या लक्षात येतं आहे? पैसा काय आहे? हे फक्त माध्यम आहे. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे, म्हणून तुम्ही पैसा कमवता. जर एखाद्या वेळेस तुम्हाला जर सगळ्या गोष्टी फ्री मिळाल्या, तर तुम्हाला पैशाची गरज पडेल का? पडेल? पैशाची सगळं फ्री मिळतं, सगळं फ्री. तुम्हाला अन्न फ्री, कपडे फ्री, राहायला मस्त, सगळं फ्री आहे. 1 रुपयाचा पण तुम्हाला खर्च करायची गरज नाही आहे. मनात जे येईल ती तुमची इच्छा पूर्ण होईल, तर तुम्हाला पैशाची गरज पडेल का? नाही पडेल. पण पैशाची गरज का आहे? कारण तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करायच्या आहे. बरं, एक आणखीन विचार करा की आपण जेव्हा जन्मास आलो किंवा एखाद्या व्यक्ती जन्मास येतो, तर त्या बाळाचं किंवा त्या व्यक्तीच्या ह्या 3च गरजा आहेत का? अन्न, वस्त्र, निवारा, ह्या गरजा पूर्ण झाल्या, चांगलं खायला मिळालं, चांगले कपडे मिळाले, चांगला मोबाईल मिळाला, चांगली गाडी मिळाली, चांगलं राहायला बंगला मिळाला, सगळं मिळालं व्यवस्थित, भौतिक सुख साध्य सगळी आली, तर माणूस परिपूर्ण सुखी झाला असं आपण म्हणू शकतो का? असा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायचा की हे सगळं पूर्ण झालं, मिळालं, तर माणूस हा परिपूर्ण सुखी होतो का? तर सामान्यातल्या सामान्य व्यक्तीसुद्धा म्हणेल की नाही. ह्या सगळ्या भौतिक सुख साधनांना प्राप्त केल्यानंतरसुद्धा माणसाला दुःख होते, माणसाला रडावं लागते, माणूस कधी पश्चाताप पण करतो, माणूस कधी रणकंदन पण करतो. का होते बरं असं? आपल्या समाजामध्ये करोडोपती लोकांची संख्या कमी आहे का? आपल्या समाजामध्ये करोडोपती, अब्जाधीश लोकांची संख्या कमी आहे का? नाही. तुम्ही तरी मध्यमवर्गीय लोक आहात, आपल्या मध्यम गरजा तुम्ही पूर्ण करता. अरबोपती लोक आपल्या समाजामध्ये आहेत, तेही लोक आम्हाला बोलवतात, म्हणते जी आमच्याकडे या, घरी गेलं की त्यांचं आम्ही घर पाहतो, घराच्या समोर असलेली गाडी पाहतो, छान कपडे पाहतो, तर आम्हाला असं वाटतं की हे लोक किती सुखी असतील. व मोठं घर आहे यांचं, बापरे, गाडी पण आहे यांच्याकडे, आणि तो जो साहेब जो आहे, हा साहेब म्हणजे कलेक्टर आहे, साहेब मोठा वकील आहे, नावाजलेला व्यक्ती आहे, व्यापारी आहे, खूप पैसा आहे, हे माणसं खूप सुखी असतील. मग घरी गेलो आम्ही बसलो, पाणी वगैरे केलं, पिलं आम्ही पाणी. मग ते लोक समोर बसतात, असं हात जोडतात आणि म्हणते जी काहीतरी उपदेश करा, काहीतरी हे पूजापाठ, परित्राणपाठ करा. घरामध्ये सुखच नाही, असे म्हणतात ते. घरामध्ये शांतीच नाही, माझं मन लागत नाही घरामध्ये, मला सुख प्राप्त होत नाही आहे, काहीतरी उपदेश करा. आम्ही विचार करतो की यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या आहे की नाही, हे सगळं यांच्याकडे आहे, तरी पण हे लोक दुःखी का आहेत? तरी पण हे लोक दुःख का करत आहेत? तरी पण हे लोक अशांत का आहेत? तरी पण हे लोक असमाधानी का आहेत, दुःखी का आहेत? मग थोडंसं आम्ही पुन्हा चिंतन केलं, बुद्धाचं स्मरण केलं, बुद्धाचं तत्त्वज्ञान आठवलं, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर स्वतः भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. म्हणजे सगळ्या सुखसाधनां, म्हणजे सगळ्या लक्झरी लाईफ, सगळ्या भौतिक गोष्टी असतानाही माणूस दुःखी का होतो, माणूस का रडतो, का पश्चाताप करतो, याचं उत्तर स्वतः भगवान बुद्धांनी दिलेलं आहे. काय म्हणतात भगवान बुद्ध? की ज्याला, म्हणजे आज असं झालेलं आहे की ज्याला आपण सुख म्हणून त्याच्या मागे धावतो, पैसा हे सुख आहे त्याच्या मागे धावत बसतो आपण, पैसा सुख आहे, गाडी सुख आहे, हे म्हणजे भौतिक सुख आहे.
याला सुख समजतो आणि त्याच्यात मागे धावतो. पण वास्तविकता ते खरं सुख नाही आहे, ते परमनंट चिरकालापर्यंत टिकणारं सुख नाही आहे. मग परमनंट जे सुख आहे, की जे सुख आपल्याला प्राप्त करायला पाहिजे, मग जो गरीब असो की श्रीमंत असो, भुकेला असो की पोट भरलेला असो, काळा असो की गोरा असो, प्रत्येक व्यक्तीला ते सुख प्राप्त करता आलं पाहिजे. मग भगवान बुद्धाचं चिंतन करतात आणि सांगतात कोणतं सुख आहे की या सगळ्या अन्न वस्त्र निवारा घर गाडी बंगला बँक बॅलेन्स नौकर चाकर याच्याही पलीकडचं सर्वोत्तम परमोच्च सुख आहे. मग भगवान बुद्ध उपदेश करतात कोणतं सुख आहे, निब्बानं परमं सुखं. बुद्धांचं वचन निब्बाणं परमं सुखं. निब्बाण हे परम सुख आहे. निब्बाण असं सुख आहे जे कधी संपत नाही. आज तुम्ही जेवण केलं, दुपारचं जेवण केलं, संध्याकाळी परत भूक लागेल की नाही. म्हणजे तुम्ही गरज भागवत ती गरज पूर्ण होत नाही आहे, म्हणजे पूर्ण होते पण संपत नाही आहे. तुम्ही आज कपडे घातले, हे काही वर्षानंतर कपडे तुम्हाला लहान होतील, खराब होतील, घाण होतील, ते कपडे तुम्ही फेकून द्याल. तुम्ही आज हे घर बांधलं, हे घरसुद्धा चिरकाल टिकणार नाही आहे. 50 वर्ष 100 वर्ष 200 वर्ष टिकेल, याला भेगा पडतील, हे घर तुटून जाईल, भूकंप आलं तर नेस्तनाबूत होईल की नाही. परंतु भगवान बुद्ध म्हणतात निब्बाण, मानवी जीवनामध्ये जे निब्बाण परम सुख आहे, हे सुख असं आहे जे कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. हे सुख असं आहे की जे कधीही तुम्हाला, म्हणजे कधी कोणत्या संकटात जर तुम्ही गेले तरी सुख कमी होणार नाही. हे परमोच्च अल्टिमेट हॅपीनेस आहे तुमच्या जीवनामध्ये. निब्बाण प्राप्त करणे हे तुमचं परम सुख आहे. तर निब्बाण म्हणजे काय आहे हेही समजलं पाहिजे आपल्याला, आहे की नाही. बरं, याचा अर्थ असा तुम्ही गृहीत धरू नका की भंतेजी म्हणतात की या सगळ्या सुखाच्या पेक्षा निब्बाण हे परम सुख आहे. तर तुम्ही असं गृहीत नका धरू की अन्न कमवायचं नाही, वस्त्र कमवायचे नाही, घरदार कमवायचं नाही, असं नाही. बरं, तुम्ही गृहस्थी लोक आहात, तुम्हाला ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. तुम्ही अन्नही कमवा, वस्त्र कमवा, घर कमवा, पैसा कमवा. तुम्ही गृहस्थी लोक आहात ना, तुम्हाला ते आवश्यक आहे कारण तुम्ही गृहस्थी जीवन जगताय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी कमवता कमवता जी गोष्ट तुम्ही कमवली पाहिजे, जी गोष्ट तुम्हाला आवश्यक आहे, ती गोष्टसुद्धा तुम्ही प्राप्त करणं आवश्यक आहे. कोणतं, तर या मानवी जीवनातील भगवान बुद्ध ज्याला परमोच्च सुख म्हणतात त्याला म्हणतात निब्बाणाचं सुख. निब्बाणाला मराठीमध्ये निर्वाण सुख असं म्हणतात. आपण आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये एखाद्या व्यक्ती मरण पावला तर म्हणतो की तो व्यक्ती निर्वाणस्थ झाला. हा चुकीचा अर्थ लावतो. लोकाला वाटते निर्वाण म्हणजे मरणे, मृत्यूला प्राप्त होणे म्हणजे निर्वाण. हा चुकीचा अर्थ आहे, असा आपण अर्थ लावू नये. निर्वाण या शब्दाचा अर्थ होतो आपल्या मनाची शुद्धता. साधा सोपा व्यावहारिक अर्थ समजून घ्यायचा, तसा खूप मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. आपल्याला समजण्यासाठी निब्बाण याचा अर्थ होतो आपल्या मनाची शुद्धता. शुद्धता म्हणजे काय, आपण शुद्ध कधी करतो, जेव्हा एखादा कपडा एखादी वस्तू घाण झाली त्याला आपण शुद्ध करतो. तर मनसुद्धा ज्या गोष्टींमुळे घाण झालेलं आहे, कलुषित झालेलं आहे, असं राग, असं द्वेष आणि असा मोह, दुर्भावना, ह्या सगळ्या विकारांमुळे आपलं मन कलुषित झालं, दूषित झालं, घाण झालं आणि त्यामुळे आपलं मन अशांत आहे, असमाधानी आहे. आणि त्यामुळे असं अशांत असमाधानी असलेलं मन आपल्याला नेहमी दुःख देते, नेहमी दौर्मनस्येमध्ये ठेवते, नेहमी रणकंदन करायला लावते. त्यामुळे माणसाची सर्वोत्तम जी गरज आहे ती ह्या मनाची गरज आहे. तुम्ही ह्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या, पण यासोबत तुम्ही जर तुमच्या मनाकडे लक्षच दिलं नाही, मनाची जी गरज आहे ती तुम्ही पूर्णच केली नाही, तर तुम्हाला निब्बाण सुख कसं प्राप्त होईल. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ह्या महिन्यामध्ये आहे. आपण सर्व त्यांना आपला आदर्श मानतो. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्याप्रमाणे माणसाला जीवन जगण्यासाठी 2 वेळच्या भाकरीची गरज आहे पोटाला, बरोबर आहे, जीवन जगण्यासाठी माणसाला 2 वेळच्या भाकरीची गरज आहे, त्याचप्रमाणे माणसाला सुखी जीवन जगण्यासाठी माणसाला या मनाला चांगल्या विचारांची गरज आहे, चांगल्या संस्काराची गरज आहे, चांगल्या आचार विचारांची गरज आहे, हे बाबासाहेब म्हणतात. पण आपण काय करतो, आपण आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड गरजा, भौतिक गरजा आणि एवढ्या गरजा पूर्ण करूनही जर माणूस दुःखी असेल तर मला वाटते आपण चिंतन करायला पाहिजे की मी दुःखी का आहे. मग तुम्हाला समजेल की दुःखाचं कारण काय आहे, की माझं मन अजूनही असमाधानी आहे, म्हणजे समाधान झालेलं नाही आहे. असमाधानी म्हणजे काय, की इच्छा पूर्ण होऊनही माणूस असमाधानीच आहे.
इच्छा पूर्ण झाली तरी माणूस असमाधानीच आहे. जसं आता तुम्ही एखाद्या छोट्या घरामध्ये राहत असाल, बरोबर, छोट्या घरात तुम्ही हे घर प्राप्त केलं, थोडं वरच्या लेवलला आले, तुम्हाला समाधान मिळालं. जे काही लोक मागच्या अनेक वर्षांपासून या बिल्डिंगमध्ये राहत असतील, अनेक वर्षांपासून, त्यांचे स्वप्न काय असेल, आता आम्हाला रो हाऊस पाहिजे, ते हे घर सोडून जातील, रो हाऊसमध्ये जातील. काही काही लोकांना असं वाटेल, जे रो हाऊसमध्ये राहतात, आता रो हाऊस नाही पाहिजे, आम्हाला आता बंगलो पाहिजे, ते लोक बंगल्यामध्ये राहतील. म्हणजे माणसाच्या गरजा अशा वाढत वाढत जातात, कधीही संपत नाही. म्हणजे म्हणजे कधीही म्हणजे पूर्ण होतात, कधीच संपत नाही. अमर्याद गरजा माणसाच्या, गृहस्थी लोकांच्या अमर्याद गरजा आहेत, कधीही संपत नाही. एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज, त्याच्यामागे तिसरी गरज, गरजांची, इच्छांची अशी लाईन लागलेली आहे, अशी लाईन. आणि या गरजा कधीही म्हणजे पूर्ण होतात, संपत नाही. त्यामुळे भगवान बुद्ध अशा गृहस्थी व्यक्तींकरिता एक उपदेश करतात की हे गृहस्थी जीवन जगत असताना आपण संतुष्ट होऊन जीवन जगायला पाहिजे, समाधानी होऊन. हे आपलं सर्वात मोठं धन आहे. संतुष्टी परमं धनं, म्हणजे संतुष्ट राहणे. जसं तुम्ही आज हे घर प्राप्त केलं ना, तुम्ही हे घर प्राप्त केलं, तर तुम्ही जेव्हा जेव्हा या घराकडे पाहाल तेव्हा तेव्हा तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे, संतुष्ट, की माझ्या मेहनतीने हे घर प्राप्त केलं, हे असं समाधान तुम्हाला तुमच्या मनाला मिळालं पाहिजे, तुमच्या मन संतुष्ट झालं पाहिजे. नाहीतर मग काही काही वेळेस सगळं होऊ नये असं वाटतं, अरे अरे असं असतं तर बरं झालं असतं, थोडंसं असं राहिलं असतं तर बरं झालं असतं. असं कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीवर होत असते. असं होता कामा नये. जी गोष्ट आपण प्राप्त केली त्याच्यामध्ये आपण पूर्ण समाधान मानावं. इच्छा असाव्यात की मी याच्यापेक्षा पण जास्त प्राप्त करेल, मी याच्याही पुढे जाईल, याच्या वरच्या लेवलला ॲडव्हान्स मी प्राप्त करेल, नक्कीच इच्छा असाव्या. आणि ते प्राप्त करण्यासाठी मेहनत करावी, कष्ट करावं, परंतु संतुष्ट होऊन आपण जीवन जगावं. हे गृहस्थी जीवनातलं सर्वोत्तम असं सुख आहे. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात की जसं आपण आपल्या या सगळ्या गरजा पूर्ण करतो, ह्या फक्त शरीराच्या गरजा आहेत. अन्न ही गरज कोणाची आहे? शरीराची आहे, पोटाची गरज आहे ना. त्याच्यानंतर वस्त्र ही गरज कशाची आहे? आपल्या शरीराची गरज आहे. घर ही आपल्या शरीराची गरज आहे, बरोबर आहे की नाही? भगवान बुद्ध म्हणतात की एक बालक किंवा एक बाळ जेव्हा जन्मास येतो, तो फक्त शरीर घेऊन जन्मास येत नाही. बाळ फक्त शरीराने जन्म घेत, म्हणजे शरीर घेऊन जन्मास येत नाही, तर या शरीरासोबत आपल्याला एक मनसुद्धा प्राप्त झालेलं आहे की नाही? चित्त, आपलं मन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मग सगळ्या गरजा आपण आपल्या शारीरिकच गरजा पूर्ण करतो, भौतिकच गरजा पूर्ण करतो. आपल्या मनाचं काय? कधी तुम्ही असा विचार केला का की माझ्या मनाचंही सुख मला प्राप्त झालं पाहिजे, माझ्या मनातला राग कमी झाला पाहिजे, माझ्या मनातला द्वेष कमी झाला पाहिजे, माझ्या मनातली दुर्भावना, कपट, कारस्थान हे कमी झालं पाहिजे, असंही आपण विचार करायला पाहिजे ना. कारण तेच तर सुख महत्त्वाचं आहे. म्हणजे विचार करा की ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्ही जीवनभर धडपड करता, त्या गोष्टीचा त्याग करून आम्ही भिक्षू झालो. लक्षात येतं तुम्हाला? आणि तुम्ही आम्हाला बोलवलं की सुखी जीवनाचा उपदेश करा भंतेजी. कोणाला? की ज्यांनी घरदार सोडलं त्यांना तुम्ही बोलवलं की आम्हाला सुखी जीवनाचा उपदेश करा. किती समजलं का तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही सुद्धा जीवन त्याग करा आणि तुम्ही सुद्धा संन्यास ग्रहण करा, असा याचा अर्थ नाही आहे. हे गृहस्थी जीवनसुद्धा खूप समाधानकारक जीवन जगता येतं. हे गृहस्थी जीवनसुद्धा खूप सुखपूर्वक जगता येतं. पण त्याचे काही नियम्स आहेत, काही टर्म्स आहेत, काही कंडिशन्स आहेत. भगवान बुद्धांनी गृहस्थी लोकांना हा उपदेश केलेला आहे की या सगळ्या भौतिक गरजा पूर्ण करीत असताना आपण आपल्या मनाची जी गरज आहे ती सुद्धा पूर्ण करावी. मनाला नेहमी मैत्रीपूर्ण ठेवावं, आपल्या मनामध्ये नेहमी सद्भावना ठेवावी, आपल्या मनामध्ये सर्व प्राणीमात्रांबद्दल अपार मैत्री भावना ठेवावी. हे माणसाचं परम सुख आहे. आम्ही बऱ्याचशा लोकांना सांगतो, आता तुमच्या गरजा पूर्ण झाल्या ना, तर एक काम करा, तुम्ही 10 दिवसांचा वेळ काढा आणि बाजूलाच एका ठिकाणी ध्यान साधना केंद्र आहे, तिथं तुम्ही 10 दिवसांचं म्हणजे शिबिर करून या. तर लोकांना असं वाटते की आता काय करावं, आता माझं कामधंदे आहे, सुट्ट्या मिळत नाही वगैरे वगैरे, आपण एक्सक्यूजेस देतो. मग त्यांना वाटते की हे ध्यान वगैरे करणं हे काम भंतेजीचंच आहे की नाही? हे काम भंतेजीच आहे. आम्ही जर ते करतो, ध्यान वगैरे करतो आम्ही, पण हे तुम्हाला जास्त आवश्यक आहे ना. आमच्यापेक्षा तुमच्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत. म्हणजे बघा ना तुम्ही, तुमचा परिवार किती मोठा आहे. पती, पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण, नौकर, चाकर, घर, दार, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, शेती, बाडी, आणखी काय, याला मराठीमध्ये एक शब्द वापरलेला, गोतावळा.
माहिती आहे, गोतावळा. म्हणजे याच्यामध्ये माणूस असा म्हणजे असा फसून जातो ना, याच्यातून बाहेर निघणं बरं कठीण आहे. म्हणून भगवान बुद्धाने आम्हाला गृहत्यागी बनवलेला आहे. गृहत्यागी याचा अर्थ काय आहे की घर नसणे याचा असा अर्थ होत नाही, घराचा त्याग करणं असा याचा अर्थ होत नाही. तुम्ही म्हणाल म्हणतेजी तुम्ही तर गृहत्यागी या, तुम्ही तुमचं घर सोडलं तरी तुम्ही दुसऱ्या तुमच्या एका घरामध्येच तर राहता, कुटीमध्ये राहता. गृहत्याग याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या आजूबाजूला जे गृह निर्माण केले आहे, जसं आई वडील, हे गृह आपलं घर आहे. आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मुलं बाळं, नातेवाईक, मित्रमंडळी, हे आपलं घर असते. हे सगळं मिळून आपले घर बनत असतात. आणि या कर्तव्यांमध्ये माणूस फसून जातो, पुरेपूर वेळ बाहेर काढू शकत नाही. तर या घराचा त्याग केलेले आपले धर्मगुरू, आपले भंतेजी आपल्याकडे येतात आणि आपल्याला सुखी जीवनाचा उपदेश करतात. तर तुम्हीसुद्धा ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावी की आपण तर मध्यमवर्गीय लोक आहोत, आपल्यालाही या जीवनाचं सुख प्राप्त करायचं आहे. तर भगवान बुद्धाने ध्यान साधना करायला शिकवलेलं आहे. तुमच्या या मुंबई परिसरामध्ये तिकडे बोरीवली आहे ना, बोरीवली साईडला किती सुंदर पॅगोडा बनवले बघा. तिथे 10 दिवसांचे किंवा वन डे शिबिरसुद्धा त्या ठिकाणी होतात. मोठमोठे 45 दिवसांचे पण तिथे लॉंग शिबिर होतात. तर इतकं नाही, पण किमान वन डे शिबिरला आपण जाऊ शकतो की नाही, एक दिवसीय शिबिर काय असं एक वन डे शिबिर. ज्यांना म्हणजे कामधंदे आहे, ज्यांना सुट्टी मिळत नाही, तर किमान रविवारी आपण एक दिवस वेळ काढायचा आणि तिथे जायचं, आपण ध्यान करायचं. कशासाठी? हे तुमच्यासाठी आहे. तुमचं मन चांगलं व्हावं, तुमचं मन स्थितप्रज्ञ व्हावं, तुमचं मन म्हणजे चांगलं बनावं, याकरता शिबिर आहे. पण जशी जशी तुम्हाला सवय लागेल मग एक दिवस चांगली सुट्ट्या म्हणजे चांगल्या सुट्ट्या घेऊन 10 दिवसांचं पण शिबिर करा. इगतपुरीला जाऊ शकता तुम्ही, पुन्हा बोरीवलीला पण जाऊ शकता. खूप सेंटर्स आहेत. तर अशा ठिकाणी जाऊन आपण ध्यान विपश्यना करून आपल्या मनाला चांगलं बनवायचं आहे. आपलं मन चांगलं आपल्याला करण्यासाठी हे ध्यान शिबिर फार आवश्यक आहे. कारण आपल्या जीवनातील सुख आणि दुःख हे तुमच्या अन्न, वस्त्र, घर, गाडी, बंगला याच्यावरती डिपेंड नाही आहे. याच्यावरती डिपेंड आहे तुमचं सुख. काही काही लोक आम्हाला म्हणतात ना, बापरे भंतेजी तुमचं जीवन लई सुखी आहे हो. बरं आमच्याकडे का गाडी आहे, बंगला, बँक बॅलन्स आहे का, आमच्या बँकेमध्ये लई मोठी प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे जसं असते नाही. एखाद्या वेळेस तुम्ही आमच्या औरंगाबादला या, आमची कुटी बघा. आमच्या कुटीमध्ये की नाही एक फक्त ते पुस्तकं ठेवायचं कपाट आहे आणि झोपायचं एक बेड आहे, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. जसं तुमच्याकडे वॉशिंग मशीन असते, LED TV असते, अजून काय काय असते बाबा काही काही लोकांकडे आहे की नाही, किती असते. असं आमच्याकडे काहीच नाही. झोपायचं एक बेड आहे आणि पुस्तकाचं कपाट आहे. तुम्ही काय म्हणता, भंतेजी तुमचं जीवन लई सुखी आहे हो. बरं तुमचं जीवन का सुखी होत नाही? मग तुमचं जीवन का सुखी होत नाही? कारण याचं जे म्हणजे ज्याला खरं सुख म्हणतात ते सुख आपल्या मनाचं सुख आहे. आणि याकरिता आपल्या जीवनातील सुख आणि दुःख हे अन्न, वस्त्र, निवारा या भौतिक गरजांवरती डिपेंड नसून ते आपल्या मनावर डिपेंड आहे. जर एखादा व्यक्ती चांगल्या मनाने बोलतो अथवा कार्य करतो तर सुखसुद्धा त्याची साथ कधीच सोडत नाही. ज्याप्रमाणे माणसाची सावली माणसाचा साथ कधीच सोडत नाही, असं सुख त्याच्या सोबत राहते. किंवा जर एखादा व्यक्ती वाईट मनाने बोलतो किंवा वाईट मनाने कार्य करतो तर दुःखसुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते की ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग ती बैलगाडीची चाकं करतात, दुःख त्याचा पाठलाग तसंच करते. कोणाचा? जो व्यक्ती म्हणजे वाईट मनाने बोलतो किंवा वाईट मनाने कार्य करतो. काही लोक आपल्या मनामध्ये चिंतन करत राहतात की त्या माणसाने मला शिव्या दिल्या, तो माणूस मला असा बोलला, तो माणूस मला असा बोलला, तसा बोलला. सतत चिंतन करत राहतात आणि ते चिंतन केल्यामुळे तो व्यक्ती कधी सुखाला प्राप्त करत नाही. भगवान बुद्ध उपदेश करतात की जे लोक नेहमी असाच विचार करतात की तो मला बोलला, त्याने मला शिव्या दिल्या, तो मला असाच का बोलला, तर त्याला मी दाखवतेच. असं जे लोक चिंतन करत राहतात ना, त्या लोकांना कधीही सुख मिळत नाही. ते लोक दुःखावर दुःखाचे थर चढवत राहतात, दुःखावर दुःखाचे थर साचवत राहतात. त्यामुळे आपण असा कधीही विचार करू नये. या उलट आपल्या मनामध्ये सर्वांप्रती मंगलमैत्री करावी. एकमेकांबद्दल शंका उपशंका निर्माण करू नये. एकमेकांमध्ये नेहमी विश्वास ठेवावा. कारण विश्वाससुद्धा आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं नातं आहे. इस्सासा परमंग याती. रक्ताच्या नात्यापेक्षा पण विश्वासाचं नातं
हे सर्वश्रेष्ठ नातं आहे. मग पती पत्नीचं नातं असेल, आई वडिलांचं नातं असेल, आईचं आणि मुलाचं नातं असेल, ह्या रक्ताच्या नात्यापेक्षा पण श्रेष्ठ नातं आहे कोणतं? इस्सासा परमंग याती, विश्वास. त्यामुळे घरात राहत असताना एकमेकांवरती विश्वास ठेवा. म्हणजे एकमेकांप्रती शंका उपस्थित होईल, एकमेकांप्रती डाऊट्स मनामध्ये उत्पन्न होतील असं आचरण कधीही करू नका. नेहमी कुशल आचरण करा, नेहमी शील पालन करा आणि एकमेकांमध्ये परिपूर्ण विश्वास ठेवा, ट्रस्ट राहू द्या. जे लोक एकमेकांवरती पूर्ण ट्रस्ट ठेवतात, विश्वास ठेवतात, त्या लोकांच्या नात्यामध्ये कधी दुभंगपणा येत नाही, त्या लोकांचं नातं टिकून राहते. आणि यासोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण आपल्या आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे. आरोग्य परमंग लाभा, सर्वात मोठा लाभ आपला आरोग्य आहे. कारण बघा आता मागे करोना येऊन गेला आहे की नाही. करोनाचा ती भयानक परिस्थिती आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली, अनुभवली. कदाचित आपल्या परिवारामध्ये कोणी मृत झालं नसेल, चांगली गोष्ट आहे. असे हजारो परिवार आहेत की करोनाच्या काळात करोनामुळे त्यांचे जवळचे लोक अचानक मरण पावले, अचानक सोडून गेले. किती भयंकर दुःख त्या लोकांनी पाहिलं बघा, किती भयंकर दुःख त्या लोकांनी अनुभवलं. त्यामुळे बांधवांनो, आपल्या आरोग्याची सुद्धा खूप काळजी घ्यावी. आपलं आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आपलं मानसिक आरोग्य, ह्या दोन्ही आरोग्याची काळजी आपण खूप घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सदैव सुख, शांती आणि समाधान राहते. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी आरोग्य परमंग लाभा, आरोग्य हे परम लाभ आहे. संतुष्टी, समाधानी जीवन जगणे, संतुष्टी परमंग धनंग आहे. इस्सासा परमंग याती, विश्वासपूर्ण राहणे हे परम नातं आहे. आणि निब्बाणंग परमंग सुखंग, निब्बाण हे परम सुख आहे. तर अशा या चारही गोष्टी आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्याव्यात. साधा सोपा उपदेश आहे, परंतु आपल्या गृहस्थी जीवनामध्ये अत्यंत मूल्यवान, लाभकारी हा भगवान बुद्धांचा उपदेश आहे. त्यामुळे या ठिकाणी हेलोडे परिवार आणि आपण सर्व त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. परिवाराने जे सुंदर असं घर या ठिकाणी प्राप्त केलं, नक्कीच मेहनतीने, कष्टाने आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. कारण संघर्ष केल्याशिवाय कोणती चांगली गोष्ट प्राप्त होत नाही. स्ट्रगल असतो प्रत्येक व्यक्तीचा. त्यामुळे तुम्ही जे घर प्राप्त केलं, नक्कीच आपल्या या मेहनतीला, कष्टाला हे फळ आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मी पुनश्च एकदा हेलोडे परिवाराबद्दल मंगलकामना अर्पण करतो. या घरामध्ये सदैव सुख, शांती आणि समाधान राहावं आणि घरात राहणाऱ्या सर्व जनांचं जयमंगल कल्याण व्हावं, अशी मंगलकामना मी आपल्या सर्वांप्रती अर्पण करतो. पुनश्च एकदा सर्वांबद्दल मंगलकामना अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.